पोलीस भरतीच्या दृष्टीनं, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सामायिक समीकरण. मी तुम्हाला सांगतो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 10 सेकंदात काढू शकता. किती? मोजून 10 सेकंदात. पण मी नेहमी सांगतो आणि हेच सत्य वास्तव आहे, लक्षात घ्या. मी नेहमी काय सांगत असतो, तुम्हाला फक्त शॉर्टकट मेथड ज्याला जमते ना, मी शॉर्टकट मेथड तर शिकवणारच आहे, पण ज्याला फक्त शॉर्टकट मेथड जमते त्याचा एक पाय धोक्याच्या सीमेमध्ये आहे, हे मी नेहमी सांगत असतो, लक्षात ठेवा. 3 ऑप्शन शुअरली कटले तर चौथा ऑप्शन कधीच चेक करायचा नाही, तो डायरेक्ट उत्तर असतो, लक्षात ठेवा. कारण 4 पैकी 3 ऑप्शन जर शुअरली चुकीचे असतील तर उरलेला ऑप्शन शुअरली बरोबर असतो, हे कायम लक्षात ठेवा. ओके. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज अंकगणित या विषयातील समीकरणे या अतिशय महत्त्वाच्या घटकावरती चर्चा करणार आहोत. समीकरणे बघा, अगदी शाळेत असल्यापासून आपल्या पाठीशी आपली पाठ अजिबातच सोडली नाही या समीकरणांनी, बरोबर. ज्यावेळी आपण शाळेत जायला लागलो आणि तुम्हाला जेव्हापासूनची शाळा आठवते, शाळेत जाण्याचे जे दिवस तुम्हाला आज आठवत आहेत तिथपासून समीकरण तुमच्या सोबत आहे. कदाचित 10वी नंतर तुम्ही गणित घेतलं नसेल, तेव्हा तुमचं समीकरण तुमच्या पाठीमागून हटलं असेल, पण पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेत आला की समीकरण पुन्हा एकदा तुमच्या समोर आवासून उभे आहेत, बरोबर. काही टेन्शन घेऊ नका. बघा, अवघड असणारं हे प्रकरण आहे, मात्र यामध्ये तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तर समीकरण या घटकावरती चर्चा करताना सिंपल आपण आतापर्यंत शाळेत समीकरण ज्या पद्धतीनं कसं शिकलो ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या पद्धतीनं न शिकता थोडंसं आपण शॉर्टकटने गेलं तर उत्तर पटपट निघतात. कशी शॉर्टकटनं उत्तर काढायची हे आपण, म्हणजे समीकरणांना शॉर्टकट असतेच, तुमचे 5 ते 10 सेकंदात उत्तर निघणारच. आणि त्या शॉर्टकट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. तुमच्या आपोआप लक्षात येईल की तुम्हाला समीकरणाचा कसलाही प्रश्न अगदी इझिली समजून जाईल आणि कमीत कमी वेळात तुम्ही सोडवू शकाल. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न दवडता स्टार्ट करूया आपण. तत्पूर्वी जर तुम्ही आपला हा वेनेटर करिअर्सचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक जे कोणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत आणि त्यांना या चॅनल बद्दल माहिती नाही, त्यांनाही या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, चला स्टार्ट करूया समीकरणाचा. डायरेक्ट याच्यात प्रश्न समीकरणात तुम्हाला सांगतो, समीकरण वर्ग समीकरण असतं, एक सामायिक समीकरण असतं. पोलीस भरतीच्या दृष्टीनं, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सामायिक समीकरण. आता हे जे आपण इथं शिकणार आहे त्याचाच भाग आपल्याला पुढे बुद्धिमापन मध्ये पण शिकायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय, तर बुद्धिमापन मध्ये सुद्धा समीकरणावर आधारित प्रश्न आणि प्रकरण आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, बुद्धिमापन मध्ये कूट प्रश्न हा प्रकार असतो. कूट प्रश्नांमध्ये गायीचे पाय, गुराख्याचे पाय, त्यांची डोकी, त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या एवढी आहे, पायांची संख्या एवढी आहे, तर गायी किती, गुराखी किती, अशा प्रकारचे प्रश्न, किंवा हरण, मोर ह्याच्यावरती प्रश्न येतात बघा नेहमी. तर तो जो प्रकार आहे तिथला, तो प्रकार हा समीकरणावरच आधारित आहे. किंवा एखाद्या व्यक्तीनं अचूक नियम टिपल्यानंतर त्याला एवढे गुण मिळतात, नियम चुकल्यानंतर एवढे गुण कट होतात, किंवा अचूक प्रश्नांचं बरोबर उत्तर दिलं तर एवढे गुण मिळतात आणि प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं तर एवढे गुण कापले जातात. तर ते किती प्रश्न होते किंवा किती गुणांची परीक्षा होती, या प्रकारचे प्रश्न त्या कूट प्रश्नांमध्ये जे येतात ना, हे आता मी सांगितलेले प्रकार, ते प्रकार केवळ आणि केवळ समीकरणांवर आधारित आहेत. आता ते प्रकार आपण बुद्धिमापन मधल्या त्या कूट प्रश्नांमध्येच पाहणार आहोत. इथं आपण समीकरण आणि तुम्हाला सांगतो, जे प्रश्न आपण इथं घेणार आहे ते सर्वच्या सर्व प्रश्न अति महत्वाचे आहेत, कारण ते परीक्षांना विचारले गेलेत किंवा त्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. त्यामुळं हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक, लक्षपूर्वक पहा. तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या अगोदर. तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या लेक्चरला. तर पहिला प्रश्न काय आहे बघा,
3x अधिक 12y बरोबर 60 आणि 5x अधिक 10y बरोबर 70 असेल तर x ची किंमत काय? x ची व्हॅल्यू विचारली आपल्याला. बघा आता शाळेत असताना आपण हे वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवत होतो, बरोबर. याला एक सामायिक समीकरण म्हणायचं किंवा सायमल्टेनियस इक्वेशन म्हणायचं. आता या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 10 सेकंदात काढू शकता. किती? मोजून 10 सेकंदात. पण मी नेहमी सांगतो आणि हेच सत्य वास्तव आहे, लक्षात घ्या. मी नेहमी काय सांगत असतो, तुम्हाला फक्त शॉर्टकट मेथड ज्याला जमते ना, मी शॉर्टकट मेथड तर शिकवणारच आहे, पण ज्याला फक्त शॉर्टकट मेथड जमते त्याचा एक पाय धोक्याच्या सीमेमध्ये आहे, हे मी नेहमी सांगत असतो, लक्षात ठेवा. कारण तुम्ही फक्त शॉर्टकट मेथड करतात, ती मेथड तुमच्या लक्षात राहील याची खात्री, परीक्षेपर्यंत लक्षात राहील याची खात्री मी तरी देऊ शकत नाही. हे माझं नेहमीचं वाक्य आहे. पण तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाची डिटेल मेथड प्लस शॉर्टकट मेथड माहित असेल, दोन्ही मेथड माहित असतील, तर लक्षात ठेवा तुम्ही ते कधीच विसरू शकत नाही. आता तुम्ही म्हणणार परीक्षेपर्यंत लक्षात राहिलं तर ठीक आहे, आम्हाला पुढे काय करायचं आहे असा विचार करू नका, कारण ते परीक्षेपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, परीक्षा फेस करताना सगळे विषय असतात, तिथं डोक्यामध्ये गोंधळ असतो आणि गोंधळाच्या अवस्थेत तुम्हाला त्याच गोष्टी स्पष्टपणे आठवतात ज्या गोष्टींचा तुम्ही स्पष्टपणे अभ्यास केला, लक्षात ठेवा. ओके, वरवरनं अभ्यास केलेल्या गोष्टी, मग शॉर्टकट म्हणजे वरवरनं केलेला अभ्यास असतो, लक्षात ठेवा. शॉर्टकट मेथड तर मी तुम्हाला सांगणार आहे 10 सेकंदात, पण डिटेल मेथड समजून घ्याच, लक्षात ठेवा. डिटेल मेथड ही समजून घेतलीच पाहिजे. आता बघा, हे 3x अधिक x आणि y चं समीकरण आहे, त्याला एक सामायिक समीकरण किंवा सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. 3x अधिक 12y बरोबर 60 आणि 5x अधिक 10y बरोबर 70 असेल तर x ची किंमत किती? आता पहिलं बघा, डिटेल मेथड आपण शाळेत हे कसं शिकलोय. समीकरण काय बघा, पहिलं समीकरण काय आहे तर बघा, पहिलं समीकरण आहे 3x अधिक 12y. 3x अधिक 12y बरोबर 60. ओके, हे समीकरण 1 आहे, लक्षात ठेवा. हे समीकरण 1 आहे. आणि दुसरं समीकरण काय आहे तर 5x अधिक 10y बरोबर 70. ओके, हे समीकरण 2 आहे. तुम्हाला किंमत कशाची काढायची आहे? x ची किंमत काढायची आहे. कशाची? x ची किंमत काढायची आहे. जर x ची किंमत काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं मित्रांनो, इथल्या y ची आणि इथल्या y ची किंमत समान करावी लागते. म्हणजे काय, जर त्यांची वजाबाकी मी केली तर y च्या संख्येला y ची संख्या कट होईल. ओके, y ची किंमत जर समान केली तर. मग आता किमती समान करताना मी तुम्हाला अगदी बेसिक मध्ये आपल्या याच चॅनल वरती बेसिकचे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये बघा लसावी मसावी प्रकरण शिकताना मी तुम्हाला सांगितलं होतं की लसावी हा इतर बऱ्याच ठिकाणी ऍज अ शॉर्टकट वापरला जातो. लसावीचं महत्व खूप मोठं आहे, बरोबर. मग इथं 10 आणि 12 यांची जर किंमत समान करायची असेल आपल्याला, 10 ची आणि 12 ची, तर काय करायचं तर 10 चा आणि 12 चा लसावी काढायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, 10 आणि 12 चा लसावी, 10 आणि 12 चा लसावी किती असतो मित्रांनो? 60 असतो. 10 आणि 12 चा लसावी किती असतो? 60 असतो. तर तुम्ही डायरेक्ट आता लसावी जर नाही काढला, लसावी नाही काढला तर तुम्ही काय करू शकता, x ची किंमत काढायची आहे, तर y च्या बाबतीत विचार करायचा. y च्या बदल कुठं करायचे आपल्याला? y मध्ये बदल करायचे आहे. ओके, y मध्ये बदल केला की x मध्ये आपोआप बदल होणार आहे. एक तर तुम्ही लसावी काढा, जर लसावी काढणं तुम्हाला जमत नसेल तर काय करायचं, इथली जे y चा सहगुणक आहे की नाही, त्यानं काय करायचं माहिती आहे का, गुणिले पहिल्या इथल्या y च्या सहगुणकानं याला गुणिले करायचं आणि इथल्या y च्या सहगुणकानं याला गुणिले करायचं. म्हणजे हे बघा, ह्या 12 ह्या समीकरणाला गुणायचं आणि ह्या 10 ह्या समीकरणाला गुणायचं. ओके, मग आता मी जर हा गुणाकार केला तर इथं किती झालं बघा, 10 त्रिक 30x, 10 त्रिक 30x अधिक 12 120y बरोबर 60 600. ज्यावेळी आपण 10 न गुणतोय की नाही, इथं लक्षात ठेवा, 10 न इथं गुणतोय की नाही, तर ह्या संपूर्ण समीकरणाला 10 न गुणायचं असतं. आता 12 ने ह्या संपूर्ण समीकरणाला गुणूया. हे इक्वेशन झालं 3. इक्वेशन 3. आता 12 पंचे 60x अधिक 12 120y बरोबर 12 7 84 840.
हे काय झालं इक्वेशन 4 झालं. हे झालं इक्वेशन 4. हे नीट लक्षात ठेवा बरं का. याच्यापासून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो शॉर्टकट मेथड ढगातून पडत नाही. शॉर्टकट मेथड ही ढगातून पडत नाही. तर ती शॉर्टकट मेथड कुठून येते मित्रांनो, तर या डिटेल मेथड वरूनच येते. हे नीट आकडे लक्षात ठेवा. 120 असेल किंवा हे 600 840 नीट लक्षात ठेवा. कारण शॉर्टकट मध्ये तुम्हाला पुन्हा ह्याचं उत्तर हे करायची गरज नाही तुम्हाला. पण जी शॉर्टकट मी तुम्हाला सांगणार आहे 10 सेकंदात उत्तर निघण्याची, ती ह्या डिटेल मेथड वरून चालले. त्यामुळे मी डिटेल मेथड समजावून सांगतोय. ओके, याला 10 न गुणलं हे आलं, याला 12 न गुणलं हे आलं. समीकरण 3 आणि 4 झालं नाही. असं केल्यामुळे काय झालं तर वायच्या सहगुणकांची किंमत सारखी झाली बघा. 120y 120y म्हणजे 120y ला 120y कट होईल कधी वजाबाकी केल्यानंतर. म्हणजे y कट झालं तर तुम्हाला x ची किंमत इझिली काढता येईल. मी इथं काय करतो मित्रांनो बघा, इथं मी काय करतो समीकरण, आता हे 840 मोठा आहे 600 लहान आहे की नाही, म्हणजे चौथ्या समीकरणातून तिसरं समीकरण वजा करतो. काय करतो इथं बघा, तर समीकरण 4 वजा समीकरण 3 करून, समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करून जर हे वजाबाकी केली तर काय होणार बघा, 60x अधिक 120y अधिक 120y बरोबर 840 बरोबर 840. आणि त्यातून वजा काय करायचे, वरचं समीकरण 30x अधिक 120y अधिक 120y बरोबर 600. ओके, आता हे वजाबाकी करताना लक्षात ठेवा, वजा इथं करताना काय होतं माहितीये का, तर इथं हे वजाबाकी करताना संपूर्ण चिन्ह बदलत आहे. अधिक 30चं वजा होतं, हे अधिकचं वजा होतं आणि इथं अधिक 600 आहे ते वजा होतं लक्षात ठेवा. आणि मग इथं काय झालं माहितीये का, वजा केल्यानंतर 60x मधनं 30x गेलं किती राहिलं 30x. ह्या 120y अधिक 120 ला वजा 120y कट होतं, त्याच संख्येतून ती संख्या वजा केली 0 येतं बरोबर. ह्याच्यातून वजा केलं 840 मधनं शून्यातून 0 गेले 0, 4तून 0 गेले 4 आणि 8तून 6 गेले 2. बघा 30x भागिले किती झालं 240. म्हणजे x बरोबर काय आलं माहितीये का, 240 भागिले 30. या शून्याला हे 0 गेलं, 3 1 3 आणि 3 8 24. x बरोबर किती आलं 8 आलं. हे पण लक्षात ठेवा 240 भागिले 30 आले. आता शॉर्टकट मेथडनं काय होतं तुम्हाला सांगतो, हे एवढं सगळं म्हणजे x ची किंमत 8 आली. 8 म्हणजेच पर्याय क्रमांक काय झाला, 1 उत्तर आलं. पर्याय क्रमांक काय आलं, 1 उत्तर आलं लक्षात ठेवा. म्हणजे बघा हे तुम्ही डिटेल मेथडनी सोडवलं. डिटेल मेथड मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, हे जर एकदा बघून जर तुम्हाला डिटेल मेथड समजली नसेल तर पुन्हा पहा. कारण तुम्ही प्रभावित कशाने होता, शॉर्टकट मेथडनी. कारण यानंतर मी लगेच तुम्हाला शॉर्टकट मेथड देणार आहे. शॉर्टकट मेथडनी 10 सेकंदात उत्तर निघणार आहे. मग तुम्हाला वाटणार कशाला डिटेल मेथड करा, शॉर्टकट मेथडनी उत्तर निघतंय. तर लक्षात घ्या की जर तुम्हाला शॉर्टकट मेथड जर लक्षात नाही राहिली, शॉर्टकट मेथड जर लक्षात नाही राहिली तर तुमची डिटेल मेथडनं तुम्ही उत्तर काढू शकता. किंवा डिटेल मेथड जर लक्षात ठेवली, बघा हे 240 36 आहे, इथं 600 इथं 840 आलेलं आहे, इथं 600 840 हे 240 30 आलेलं आहे. याच्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात ठेवली बघा, शॉर्टकट मेथडला हे सगळं शॉर्ट मध्ये करायचे आपल्याला. कसं करायचंय बघा आता. ओके, उत्तर आला आपला 8. आता मी काय करतो फक्त बघा हे काढून टाकतो, हे बाकीच ठेवतो. आता इथं बघा नीट लक्ष द्या, इथं मी काय करतो शॉर्टकट मेथड कमीत कमी वेळात कसं करायचं तुम्हाला सांगतो. बघा आता x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, x ची व्हॅल्यू काढायची. बघा आता इथं छेदामध्ये काय करायचं माहितीये का, छेदामध्ये x ची व्हॅल्यू किंवा y ची जर व्हॅल्यू करायची असली ना तर छेद कसा लिहायचा तुम्हाला सांगतो. तर असा तिरका गुणाकार करायचा, याचा गुणाकार आणि याचा गुणाकार, तिरका बघा छेद तिरका गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार. 12 पंचे 60 वजा 3 10 30. बघा शॉर्टकट मेथड आहे. तिरका गुणाकार करायचा, तो छेदात लिहायचा. आणि अंशात काय करायचं माहितीये का, x ची व्हॅल्यू काढायची आहे ना, तर हा जो x आहे ना x, तर ह्या x ला विचार करू नका,
फक्त या चौघांचा विचार करा आणि याच्यात आता काय करायचं माहिती आहे का, तर तिरका गुणाकार करायचा. आता हे तिरका गुणाकार करताना काय करायचं माहिती आहे का, तर असा तिरका गुणाकार करायचा. इकडून बघा 12 गुणिले 70, 12 सत्ती 84 आणि हे 0 वजा इथं बघा 10 सक्क 60 आणि हे 0. बघा इथं 840 आणि 600 आलं होतं अगोदर डिटेल मेथड मध्ये. आता बघा इथं काय झालं माहितीये का, यांची वजाबाकी करा. 0तून 0 गेलं 0, 4तून 0 गेलं 4, 8तून 6 गेलं 2, 240 भागिले किती आलं 30. बघा 240 भागिले 30 एका स्टेप मध्ये आलं. तुम्ही हे एवढं सगळं करून तुम्हाला शेवटी जे आलं होतं ना ते इथं शॉर्टकट मेथड मध्ये एकाच स्टेप मध्ये आलं 10 सेकंदाच्या आत. किती 10 सेकंदाच्या आत. तुम्हाला फक्त हा गुणाकार आणि वजाबाकी करायला किती वेळ लागतोय, गुणाकार आणि वजाबाकी करायला तुम्हाला किती वेळ लागतोय यावरती डिपेंड असणार आहे काय, तर तुमचं उत्तर किती वेळात निघणार आहे. या शून्याला हे 0 गेलं 3 1 3, 3 8 24. एक्स ची किंमत किती आली मित्रांनो 8 आली. किती आली 8. विदिन 10 सेकंड्स तुमचं आन्सर रेडी. ओके, हे एक्स ची किंमत काढताना झालं. वाय ची किंमत पण तुम्ही तशीच काढू शकता. कारण पुढचं उदाहरण आता समजा एक्स ची किंमत 8 आली की नाही, एक्स ची किंमत 8 आली. आता वाय ची किंमत काढताना काय करायचंय बघा, वाय ची किंमत काढताना काय करायचंय, ही शॉर्टकट मेथड. मी वाय ची किंमत काढतो. आपल्याला इथं या प्रश्नामध्ये एक्स ची किंमत विचारली, पण पुन्हा तुम्हाला वाय ची किंमत विचारू शकतील. काय आहे बघा इथं 3x अधिक 12y बरोबर 60 आणि इथं 5x अधिक 10y बरोबर 70 असं आहे की नाही. आता y ची किंमत काढायची आहे मला, y ची. तर छेदामध्ये काय करायचे मी तुम्हाला सांगितलं, तिरका गुणाकार 12 पंचे 60 वजा 3 10 30च. आता y ची किंमत काढताना काय करायचं माहितीये का, तर y चं घर सोडायचं. ज्याच्या घरातलं लग्न आहे ना त्यांनी काम नाही करायचं, y चं घर सोडायचं आणि ह्या बाकीच्यांमध्ये तिरका गुणाकार करायचा. आता बाकीच्यांमध्ये तिरका गुणाकार कसा करायचा माहितीये का, y ची किंमत काढताना याचा आणि याचा गुणाकार पहिला करायचा. 6 पंचे बघा 6 पंचे 30 आणि हे 0 300 वजा याचा आणि याचा गुणाकार 7 त्रिक 21 आणि हे 0. मग बघा आता इथं 300 मधनं 210 गेलं किती राहिलं 90 आणि 60 मधनं 30 गेलं किती राहिलं 30. शून्याला 0 3 त्रिक 9. तर y ची किंमत किती येणार मित्रांनो 3 येणार. पण y ची किंमत तिथे विचारलं नाही तुम्हाला. y ची किंमत सुद्धा 10 सेकंदाच्या आत मिळते, x ची किंमत सुद्धा तुम्हाला 10 सेकंदाच्या आत मिळते. दोन्ही पैकी कुठली तुम्हाला एकच किंमत काढायला सांगतील परीक्षेत, मग कुठली किंमत एक काढायला तर 10 सेकंदाच्या आत तुम्ही उत्तर काढू शकता एवढ्या सोप्या पद्धतीनं. ओके, खात्री आहे मला तुम्हाला हे समजलं असेल. पुढचं उदाहरण तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवायचंय तुम्ही आणि कमेंट करायचे लगेच उत्तर काय असेल ते बघा. पुढचा प्रश्न काय बघा, 15x अधिक 3y बरोबर 78 आणि 8x अधिक 6y बरोबर 68 असेल तर y बरोबर किती, y ची किंमत किती असा प्रश्न विचारलाय. ओके, तर बघा आता मला माहिती आहे तुम्ही उत्तर व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तुमचं उत्तर यापैकी एक येणार आणि बरोबरच येणार लक्षात ठेवा. y ची किंमत कशी काढायची मी तुम्हाला पाठीमागच्या उदाहरणात समजावून सांगितलेलं आहे. आता बघा इथं काय आहे, 15x अधिक 3y बरोबर 78 आणि दुसरं काय आहे 8x अधिक 6y बरोबर 68. ओके, असे दोन समीकरण आहेत. तुम्हाला y ची किंमत काढायची आहे तर y ची किंमत डायरेक्ट आता कशी काढणार तुम्ही, याचा छेद कसा घ्यायचा, तिरका गुणाकार लक्षात ठेवा याचा आणि याचा. 3 म्हणजे तुम्ही बघा इथं असा गुणाकार करायचा. 15 सक्क 90 वजा 8 त्रिक 24. काय केलं हे y छेद काढताना लक्षात ठेवा, मग x चा छेद असो नाहीतर y चा छेद असो, हे जे छेद कसा घ्यायचा तर या बाजूच्या ज्या चार किमती त्याचा तिरका गुणाकार. 15 सक्क 90 8 त्रिक 24 आणि अंश लिहिताना काय करायचं बघा, अंश लिहिताना y ची किंमत काढायची आहे ना तर y चं घर हे y चं घर सोडून द्यायचं आणि बाकीच्या ज्या या चार किमती राहिल्यात ना यांचा काय करायचा तिरका गुणाकार करायचा. यांचा तिरका गुणाकार करताना बघा ह्या असा करायचा. 78 आणि 8 चा गुणाकार वजा 15 आणि 68 चा. इथं गुणाकार करूया बघा. 8 8 64 ला 4 उरले 6, 8 7 56 6 62 624 आलं. वजा काय करायचं यांचा गुणाकार बघा, सॉरी बघा इथं आपण काय केलं पहिल्यांदा इथं 15 सक्क 90 वजा 3 8 24 आणि आता हे करताना वरचा y चं घर सोडायचं आणि यांचा तिरका गुणाकार करायचा आहे. तर
बघा इथं 15×8 120, 15×8 120 उरले 12, 15×7 90 आणि 12 102 वजा बघा ह्या दोघांचा गुणाकार वजा ह्या दोघांचा गुणाकार. ओके, तर इथं 8 64 ला 4 उरले 6, 8 7 56 6 62 624. आता वजा बाकी करा, 10 तून 4 गेले 6, इथं राहिले 1, 11 तून 2 गेले 9. ओके, इथं राहिले 9, 9 तून 6 गेले 3 भागिले इथं 90 मधून 10 तून 4 गेले 6 आणि इथं 8 तून 2 गेले 6. ओके, आता दोघांना 66 आणि 396 ला कशाने भाग जातोय, 11 ने भाग जातोय. 11 सक्क 66, 11 त्रिक 33 उरले किती 6, 11 सक्क 66, 6 1 6 आणि 6 6 36. तर y ची किंमत किती आली मित्रांनो 6. y इज इक्वल टू 6, ऑप्शन नंबर 2. एकदम इझी आहे. ओके, काय करायचंय तर छेद कसा लिहायचा, ह्या छेद बरोबर चिन्हाच्या इकडे ज्या 4 किमती आहेत, 4 संख्या आहेत त्यांचा तिरका गुणाकार करून फरक त्यातला खाली लिहायचा आणि y ची किंमत काढताना y चं घर सोडायचं, ज्याच्या घरातलं लग्न आहे y ची किंमत काढायची, y चं लग्न आहे त्याचं घर सोडायचं. आणि बघा आपण काय करतो, ज्याच्या घरातलं लग्न असतं त्या घरातले सदस्य काम करत नाहीत, शेजापाजारी येऊन काम करतात. सेम इथं मग या बाकीच्यांचा काय करायचा गुणाकार करून वजाबाकी करायची. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, जर 2x अधिक 3y बरोबर 7 आणि 4x वजा 3y बरोबर 5 असेल तर y बरोबर किती. बघा 2x अधिक 3y बरोबर 7 आणि दुसरं काय दिलंय त्यांनी 4x वजा 3y बरोबर 5 आणि किंमत कशाची, पुन्हा y चीच किंमत काढायची आहे. y ची किंमत काढताना काय करणार बघा आता तुम्ही, तर y बरोबर बघा y ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर बघा y बरोबर पहिल्यांदा छेद कसा घ्यायचा आहे, तर लक्षात ठेवा या यांचा तिरका गुणाकार. आता इथं बघा बेत्रिक, आता इथं 2 गुणिले वजा 3 आहे बरं का, लक्षात ठेवा तिरका गुणाकार हे वजा चिन्ह पसाऱ्यासहित विचार करायचा. 2 गुणिले वजा 3 आहे, बेत्रिक 6, पण कसलं 6 येणार वजा 6 आणि वजा या दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12 वजा 6 वजा 12 आलं. आता अंश घ्यायचा आहे, अंश घेताना y ची किंमत काढताना काय करायचं मित्रांनो, हे y चं घर सोडून द्या आणि यांच्यामध्ये आता याचा याचा गुणाकार 7 चोक 28. बघा सॉरी एक मिनिट, हे छेदामध्ये काय होतं वजा 6 वजा 2. आता y ची किंमत काढायची आहे ना, तर या बे पंचे 10 आणि वजा 10 आहे, 5 दुने 10 वजा 4 7 28. ओके, आता बघा इथं काय झालं तर इथं बघा 10 वजा 28 किती येतं, 28 मधून 10 गेलं वजा 18. काय आलं 10 वजा 28 वजा 18 आणि तो वजा 6 वजा 12 किती होतं, तर इथंही वजा 18 होतं. लक्षात ठेवा त्याच संख्येनं भागला असता उत्तर काय येतं मित्रांनो 1 येतं. त्यामुळे ह्याचं उत्तर काय आलं 1. तर y ची किंमत किती आली 1. y इज इक्वल टू 1. y ची किंमत 1 आली. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन बघा. आता बघा मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल रुपये 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल रुपये 750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे किती. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथंही तुम्ही काय करू शकता, तर मगाच्या मेथडनं या अगोदरच्या मेथडनं उत्तर काढू शकता. आता बघा मी काय करतो, खुर्चीला सी मानतो, खुर्चीला काय म्हणतो सी म्हणतो, सी चेअर्स, आणि टेबलला टी म्हणतो. ओके, काय म्हटले 5 खुर्च्या अधिक 2 टेबल यांची किंमत किती आहे 1625. आणि दुसरं काय सांगितलंय बघा,
की 2 खुर्च्या आणि 1 टेबल, 2C आणि 1 टेबल म्हणजेच इथं फक्त ठीक आहे 1 टेबल बरोबर किती आहे 750. तर तुम्हाला कशाची किंमत काढायची आहे, एका खुर्चीची ही किंमत काढायची आहे आणि एका टेबलाची किंमत काढायची आहे, दोन्हीची किंमत काढायची आहे. सोबत काढू आपण बघा. आता सी ची किंमत काढताना काय करायचं, सी ची किंवा टी ची दोन्ही किंमती काढताना छेदामध्ये काय येतं लक्षात घ्या. तर छेदामध्ये या इकडच्या तिरका दोघांना सेम येतं लक्षात ठेवा, एक्स ला आणि वाय ला. आता सी म्हणजे एक्स आहे आणि टी म्हणजे वाय आहे. तर यांचा जर आपण तिरका गुणाकार केला बघा इथं की 5 एक्के 5 वजा 2 दुने 4, 5 4 गेलं किती राहतो 1 राहतं. त्यामुळे इथं 1 आलं इथं 1 आलं म्हणजे छेद नाही लिहिलं तर चालतोय. मग आता बघा सी ची किंमत काढताना काय करायचं आपल्याला, सी चं घर सोडून द्यायचं आहे, सी चं घर सोडून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये असा गुणाकार करायचा आहे. 750 ची दुप्पट किती हो, 750 ची दुप्पट 750 ची दुप्पट किती 1500 वजा 1625 ची 1 पट 1625च. ओके. सी ची किंमत काढताना सी चं घर लपवायचं, याच्यामध्ये तिरका गुणाकार. बघा आता इथं काय झालं माहिती आहे का, किंवा तुम्ही मोठ्यातून लहान संख्या वजा करा. ओके. इथं 1625 एक्के 1625 वजा 750 ची दुप्पट 1500 आणि छेदामध्ये काय येणार आहे तर 5 वजा 4 हे 1च येणार आहे. इथं 1 आलं इथं 1 येणार आहे. ओके. मग 1625 मधनं 1500 गेलं बघा, 1625 मधनं 1500 गेलं तर किती येतं 125. ही कशाची किंमत झाली खुर्चीची. आता टेबलाची किंमत काढायची आहे, तर टेबलाला पण छेदामध्ये 1च घ्यायचे आहे. आता टेबलाची किंमत काढताना काय करायचं, हे टेबलाचं घर सोडून द्या आणि यांच्यामध्ये तिरका गुणाकार. यांच्यामध्ये जर आपण तिरका गुणाकार केला तर काय होणार बघा, तर इथं 750 ची 5 पट करायची आहे, तर 5 0 0 इथं 5 5 25 उरले 2, 5 35 आणि 2 37 आणि यात 1625 ची दुप्पट किती होते तर 1600 ची दुप्पट 3200 आणि 25 दुप्पट 50, 3250. यांची काय करायची आहे वजाबाकी वरती करायची आहे. इथं बघा मग ह्या दोघांची वजाबाकी तर 0 इथं 0 इथं 7 2 गेलं 5 आणि 3 3 गेलं 0, 500 छेद 1 म्हणजेच किती आली 500 रुपये. लक्षात घ्या त्यांनी कशाची विचारली तर एक खुर्ची आणि एका टेबलाची अनुक्रमे किंमत किती. खुर्चीची किंमत 125 आणि टेबलाची किंमत रुपये 500. म्हणजे असा ऑप्शन कोणता आहे हो तर 125 आणि 500 ऑप्शन क्रमांक 4 आहे. लक्षात ठेवा किती आहे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. एक तर आता बघा तुम्ही या पद्धतीने जाऊ शकता किंवा याला एक शॉर्टकट पण आहे, तुम्हाला जर हे नाही करायचं इथं असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही ऑप्शन थ्रू पण जाऊ शकता. ऑप्शन थ्रू म्हणजे काय करू शकता तुम्ही तर बघा आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 5 खुर्च्या आणि 2 टेबल यांची किंमत किती व्हायला पाहिजे 1625 किंवा 2 खुर्च्या आणि एका टेबलाची किंमत किती व्हायला पाहिजे 750. बघा 2 खुर्च्या आणि एका टेबलची किंमत 750 व्हायला पाहिजे. आता समजा यातली जी पहिली किंमत आहे ती कशाची आहे खुर्चीची आणि दुसरी किंमत आहे ती कशाची आहे टेबलाची. आता लक्षात ठेवा जर खुर्ची किती आहे इथं एका खुर्चीची किंमत 100 रुपये घेतली आणि एका टेबलाची किंमत किती घेतली 525 घेतली. पहिला ऑप्शन लक्षात ठेवा, हा इथं पहिला ऑप्शन आहे. तर एक टेबल लक्षात ठेवा, एक टेबल प्लस 2 खुर्च्या आणि 1 टेबल, 2 खुर्च्या प्लस 1 टेबल यांची किंमत किती व्हायला पाहिजे 750 इथं दिलंय. आता बघा एका खुर्चीची किंमत जर 100 पकडली, पहिला ऑप्शन मी चेक करतो ऑप्शन वरून बघा, एका खुर्चीची किंमत 100 पकडली तर 2 खुर्चीची किंमत किती होणार 200 आणि एका टेबलची किंमत 525 पकडली तर हे 525, 200 आणि 525 किती येतंय 725 येतंय. यायला किती पाहिजे आपल्याला 750 यायला पाहिजे, येत नाही ना, पहिला ऑप्शन कट झाला. आता दुसरा ऑप्शन बघा, एका खुर्चीची किंमत 125 पकडली तर 2 खुर्च्यांची किंमत किती होणार 2 खुर्च्यांची किंमत 250 रुपये प्लस टेबलची किंमत 450 तर एका टेबलची किंमत 450. आता 250 450 किती होतो तर 250 450 700 होतं. व्हायला किती पाहिजे 750. हाही ऑप्शन नाही, दुसरा ऑप्शन पण कट झाला. आता तिसरा ऑप्शन बघा काय आहे, तिसरा ऑप्शन तर 100 रुपये खुर्चीची किंमत पकडली तर 2 खुर्च्याची किंमत किती होणार 2 खुर्च्याची किंमत 200 रुपये आणि 500 रुपये टेबलची किंमत पकडली तर एका टेबलची किंमत 500, 200 आणि 500 पुन्हा किती आलं 700, पण यायला किती पाहिजे 750. तिसऱ्याला येत नाही तेव्हा तिसरा ऑप्शन सुद्धा कटला.
तीन ऑप्शन शुअरली कटले तर चौथा ऑप्शन कधीच चेक करायचा नाही, तो डायरेक्ट उत्तर असतो, लक्षात ठेवा. कारण चार पैकी तीन ऑप्शन जर शुअरली चुकीचे असतील तर उरलेला ऑप्शन शुअरली बरोबर असतो, हे कायम लक्षात ठेवा. ओके. किंवा तुम्हाला चेकच करायचे, समजा चौथा ऑप्शन चेक करायचे तर एका खुर्चीची किंमत किती आहे 125, तर दोन खुर्च्यांची किंमत किती होणार हो 125 ची दुप्पट 250 हा चौथा ऑप्शन चेक करतोय. आणि एका टेबलची किंमत किती होणार 500, 250 अधिक 500 किती झालं हो 250 आणि 500 किती झालं 750, जे इथं 750 यायला पाहिजे. म्हणजे 750 उत्तर कुणाचं येत आहे तर ऑप्शन क्रमांक 4 येत आहे ना, तर हे उत्तर बरोबर आहे, लक्षात ठेवा. ओके. या पद्धतीने तुम्ही करू शकता. चला पुढचा प्रश्न सेम असाच आहे, तुम्ही काय सोडवताय बघूया. एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलासाठी ₹5 आणि प्रौढासाठी ₹15 आहे. या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समूहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांनी प्रवेश तिकीट खरेदीसाठी ₹115 दिले, तर सदर समूहामध्ये मुले व प्रौढ अनुक्रमे किती आहेत असा प्रश्न आहे. ओके. आता बघा यात काय करायचे आपल्याला, सरळ एकूण किती लोकांच्या समूहाने भेट दिली, किती 13. तर आता त्यांनी काय विचारलंय मुले आणि प्रौढ अनुक्रमे किती. इथं मी मुले घेतो आणि इथं प्रौढ घेतो. ओके. ऑप्शन वरून बरं का, पहिला ऑप्शन काय आहे 5 मुले 8 प्रौढ. दुसरा काय आहे ऑप्शन बघा 8 5. तिसरा काय आहे 9 4 आणि चौथा ऑप्शन काय आहे 4 9. अशा ऑप्शन आहेत तिथं बघा. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एकूण व्यक्ती किती व्हायला पाहिजेत, एकूण व्यक्ती 13, तर इथं 5 आणि 8 13 होतंय, 8 आणि 5 13, 9 आणि 4 13 आणि 4 आणि 9 13. म्हणजे ही पहिली कंडिशन चारही ऑप्शन फॉलो करतायत. कोणती पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन, त्यांनी एकूण खरेदीसाठी किती रुपये दिलेत 115, तर कुठल्या ऑप्शनचे 115 होत आहेत बघा. आता मुलासाठी तिकीट किती आहे ₹5 आणि प्रौढांसाठी किती आहे 15, तर मुलांच्या संख्येला 5 न गुणायचं, प्रौढांच्या संख्येला 15 न गुणायचं आणि त्यांची बेरीज, ज्या ऑप्शनची बेरीज ₹115 येईल ते आपलं उत्तर असतं. इथं बघा 5 किती आलं 25 प्लस 15 8 120 किती आलं 120 आणि 25 145 किती यायला पाहिजे, एकूण 115 यायला पाहिजे. लक्षात ठेवा 145 येतंय. पहिला ऑप्शन कट झाला, हा पहिला ऑप्शन कट झाला, लक्षात ठेवा. दुसरा ऑप्शन काय इथं 8 पंचे 40 प्लस 5 15 पंचे 75. इथं बघा 0 आणि 5 5, इथं 4 आणि 7 11, इथं किती आलं मित्रांनो 115 आलं. आलं का 115. कुणाचं आलं 115 ऑप्शन नंबर 2चं. त्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 2 8 आणि 5. ओके. तर या पद्धतीने बघा, म्हणजे हा पहिला प्रकार झाला याच्यातला की तुम्हाला एकदम इझिली या प्रकारावरचे प्रश्न सोडवता येतील. ओके. अजून आपल्याला काय प्रश्न सरावाचे प्रश्न घ्यायचे आहेत. ओके. तर या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. तुम्हाला मी शॉर्टकट सांगितली एक सामायिक समीकरण कसं सोडवायचे ते. ओके. त्या शॉर्टकटनं तुम्ही उत्तर काढणार आहातच. पुढच्या सेशन मध्ये आपण अजून काही उदाहरणं याच घटकावरचे समीकरणावरचे पुढच्या भागात घेणार आहोत. आता या भागामध्ये आपण इथंच थांबतोय. आपण पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटणार आहोत. याच्या नंतरच्या 5 उदाहरणं झालेत, 6 उदाहरणापासून पुढच्या उदाहरणांना आपण पुढच्या भागामध्ये भेटणार आहोत. तो भाग तुम्ही नक्की पहा. आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा. ओके. तर या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा आपण नवीन सेशन मध्ये या घटकातील नवीन उदाहरणांसह भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.